बारामती तालुक्यातील मेडद हद्दीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सुमारे 200 ते 250 वर्ष जुनी असलेली धावजी पाटील महाराजांची पवित्र मूर्ती अज्ञात चोरट्यांनी दुपारच्या सुमारास चोरी केल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना बारामती तालुक्यातील मेडद परिसरात घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे दुपारी ते पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता धावजी पाटील महाराजांची मूर्ती जागेवर नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरात जमा झाले। सदर मूर्ती काही दिवसांपूर्वी जुन्या मंदिरातून विधिवत पूजा अर्चा करून नव्या मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली होती। मात्र दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मंदिरातून मूर्ती चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी ग्रामस्थांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल केली असल्याचं बोललं जाते। यावेळी बाळासाहेब चव्हाण पाटील, दादा सोळसकर, अर्जुन दादा यादव, नितीन पिसे यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। धावजी पाटील महाराज यांची मूर्ती ही पाषाणाची असली तरी हे गावकऱ्यांचं श्रद्धास्थान असल्यामुळे या चोरीला परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केलाय। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।